नमस्कार, एनएच न्यूज मध्ये मी ऋतू वासनिक आपल्या सर्वांचे स्वागत करते। बजेट 2022 मंगळवारला घोषित करण्यात आला। बघूया बजेट 2022 मध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले। मंगळवारला 2022 चा बजेट घोषित करण्यात आला। सीमावर्ती गावांमधील योजना वाढविणार आहेत, तर आरोग्य सेवांवर विशेष भर देणार आहेत। शालेय शिक्षणासाठी 100 चॅनल्सची घोषणा होणार आहे। सोबतच देशात डिजिटल युनिव्हर्सिटी तयार करण्यात येणार आहे। लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींचं सहाय्य मिळणार आहे। सोबतच नल से जलसाठी 60,000 कोटी मिळणार आहेत। 1,50,000 पोस्ट ऑफिस कोर बँकिंगशी जोडण्यात येणार आहेत। 75 डिजिटल बँकिंग युनिट बनवले जाणार आहेत, तर यंदापासून ई चिप पासपोर्टमध्ये पण मिळणार आहे। डिफेन्स सामग्रीची आयात कमी करण्यात येणार आहे, तर SEZ ॲक्टचे नियम बदलवले जाणार। 5 नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार, तर SC/ST शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार। वन शेतीसाठी केंद्र सरकार अनुदान देणार, तर भांडवली खर्च 35.5% वाढवला जाणार। RBI स्वतःची डिजिटल करन्सी देखील आणणार आहे। टॅक्स सूट आता 10 ऐवजी 14% करण्यात येणार आहे। हे सर्व बजेट 2022 मध्ये निर्णय घेण्यात आले आहेत। हमारी तो अपेक्षा ऐसी थी कि ईज़ ऑफ डूइंग बिजनेस कम हो जाए और कॉस्ट ऑफ बैंकिंग कम हो जाए और ईज़ ऑफ गेटिंग फंड्स फ्रॉम बैंक कम हो जाए, व्यापार विकसित हो ज़मीनी स्तर पर। मगर ये पूरा बजट जो है ये इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट यानी देश की दूरगामी सोच को विकसित करने की दृष्टि में है। माननीय वित्त मंत्री ने संसद में जो बजट पेश करा वर्ष 22-23 के लिए, इसमें व्यापारी जगत को कोविड काल को देखते काफ़ी उम्मीद थी कि इनकम टैक्स की छूट में कुछ GST में कुछ रियायत मिलेंगी, लेकिन इस प्रकार की कोई भी रियायत सरकार से नहीं मिली। माननीय वित्त मंत्री ने कोई रियायत नहीं दी। हमें बड़ी उम्मीद थी कि कोविड के 2 साल में जो व्यापार प्रभाव हुआ है, इसमें किसी भी प्रकार का हमको रिलीफ पैकेज नहीं मिला। उसके बावजूद हमको उम्मीद थी कि थोड़ा सा टैक्सेस में छूट मिलेंगी, लेकिन एक राहत की बात ये भी है कि कुछ लिया नहीं तो कुछ दिया भी नाही। मध्यमवर्गीयांना जो काही फटका पडलेला आहे त्यामध्ये भरच झालेली आहे। कारण मागील 2 वर्षापासून कोविडच्या कालावधीमध्ये जे काही आमच्यावर जे EMI होते, जी लायबिलिटीज होती, जी लोनची लायबिलिटी होती, ती स्थिरच आहे आणि त्या बॅकलॉगमध्ये नवीन इन्कम सोर्स कुठेच क्रिएट झालेला नाही आहे। हा अर्थसंकल्प बजेट याला मी असं घोषित करतो की युअर प्रॉफिट इज माय प्रॉफिट और युअर लॉस आर युअर लॉस, ही गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे। म्हणजे तुमच्या प्रॉफिटमध्ये आमचं प्रॉफिट आहे, परंतु तुमच्या लॉसमध्ये कुठलंच तुमचा लॉस आहे तो, असा तो आहे। आणि नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा मागील 8 वर्षापासून आश्वासन दिलेलं आहे की त्यांची आर्थिक दामदुप्पट करण्यात येईल, म्हणजे त्यांचा जो इन्कम सोर्स आहे तो डबल करण्यात येईल। हे सुद्धा 2024ला घेऊन हा बजेट तयार करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्यांना त्याला फायदा झालेला नाही आहे आणि हे एक आर्थिक गुलामीकडे नेणारा हा बजेट आहे, असं मी एक व्यवसायी म्हणून सांगू इच्छितो। नहीं, व्यापारियों पे तो कुछ किया ही नहीं ना सरकार ने। आज 2.5 साल से कितनी तकलीफ में छोटे और मझोले व्यापारी है। इसका सरकार ऐसा लगता है कि सरकार का जो सेक्टर है व्यापारी वर्ग, उस पे पर उसकी किसी भी कुल भी नजर नहीं है। सिर्फ कृषक उद्योग को उन्होंने बढ़ावा दिया है। इसी तरह अगर व्यापारी को बढ़ावा देती तो मैं समझता हूं कि ये बजट बहुत अच्छा रहता, लेकिन ये तो ऐसा लगता है कि 2.5 चले और लेकिन 2.5 को ही पहुंचे, उसमें कुछ हासिल नहीं हुआ। या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मी आपणास सांगू इच्छितो की हा पूर्णपणे बजेट जो आहे तो कॉर्पोरेट सेक्टरला कसा नफा पोहोचवता येईल या उद्देशाने आहे। कारण कॉर्पोरेट सेक्टरला 1.5 लाख कोटीची त्यांनी माफी केलेली आहे, एक्झाम्पशन दिलेलं आहे। ते 1.5 लाख कोटी जर सर्वसामान्यांपर्यंत, गोरगरिबी आणि शेतकऱ्यापर्यंत जर त्याचा फायदा जर गव्हर्नमेंटने पोहोचवला असता, तर हा काही प्रमाणामध्ये या बजेटला आपण एक चांगला बजेट म्हणून थोडंसं घोषित केलं असतं। तसेच दुसरं आश्वासन जे सरकारने दिलेलं आहे की आपण 60 लाख नोकरी आपण उपलब्ध करून देऊ, तर मागील 2 वर्षांमध्येही कोरोना काळामध्येही असं आश्वासन दिलेलं होतं, त्याचीच अजून पूर्तता झालेली नाही आहे। त्याच्यामुळे हे सरकारचं जे भूलथापा देण्याचं जे काम आहे याला आमच्यासारखी सामान्य जनता जी आहे ती मान्य करत नाही आहे। आणि
तसंच खाजगी वर्गामध्ये जे नोकरी करतात त्यांच्याबद्दल कुठल्याच गोष्टीमध्ये कुठेच त्यांना मापदंड किंवा त्यांना कुठल्याच गोष्टीला फायदा पोहोचवण्यासारखा हा बजेट दिलेला नाही आहे किंवा ते कसे आपल्या पारिवारिक याच्यामध्ये कसा आज संघर्ष करत आहेत, ती संघर्षाचा काळ आजही तसाच आहे. त्याच्यामुळे भारतामधली जी जनता आहे आणि जे लोक आहेत ते या बजेटला घेऊन फार काही उत्साही नाही आहे आणि जो दैनंदिन जो गरजा आहे, जो खर्च आहे, त्या महागाईमध्येही काही फरक पडलेला नाही आहे. हा सगळा काही बजेट आहे हा 2024ला घेऊन BJP सरकारने आखलेला आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर कॉर्पोरेट सेक्टरला त्यामध्ये कसं सम्मिलित करता येईल आणि त्याचा फायदा तो इनडायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड म्हणा की डेव्हलपमेंट म्हणा याचा फायदा तो डायरेक्ट कॉर्पोरेट सेक्टरलाच होणार आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा नहीं होणार आहे. एवढंच मी सांगू इच्छितो आपको. सुना होगा क्रिप्टो करेंसीज के बारे में बड़ा चलन चल रहा है और हमारे देश में कई लाखों इन्वेस्टर्स हैं जो क्रिप्टो में इन्वेस्ट कर रहे हैं, लेकिन अभी तक सरकार की पॉलिसी इस पे कुछ क्लियर नहीं थी कि इस पे टैक्सेशन कैसा होगा, क्या इनकम टैक्स लगेगा, क्या जिस पे GST लगेगा. वो आज सरकार ने यहाँ क्लियर किया है कि अब से डिजिटल करेंसी पे जो भी ट्रेड करता है क्रिप्टो करेंसी वगैरह में, तो उस पे इनकम टैक्स 30% आज बहुत बड़ा एक इनकम टैक्स इन्होंने चार्ज किया है. उसमें एक और बड़ा क्लियर कर लिया है कि उस पर किसी प्रकार की छूट नहीं मिलेगी. जितना गेन है उस पर पूरे पे 30% का आपको टैक्स लगेगा. दूसरी बात, एक और अहम बात ये है क्रिप्टो करेंसी डिजिटल में कि आपको अगर कोई लॉसेस उसमें होते हैं तो उसका भी वो एडजस्टमेंट आपको अलाउ नहीं करेंगे. तो आज ये बहुत बड़ा इंटेंशन क्लियर कर दिया सरकार ने कि क्रिप्टो करेंसी अब जो लोग करते हैं, हालांकि इस पर कोई अथॉरिटी या रजिस्ट्रेशन नहीं है, बट टैक्सेशन इस पर जरूर रहेगा. ऐसे ही खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। साथ ही हमारे Facebook और Instagram अकाउंट को लाइक करें।